Hey, welcome to day 12 with Pallavi in United Kingdom's Birmingham. तर आज सकाळी तू आधी जा असं बोलत बोलत झाली. फायनली मी रेडी होऊन मी माझ्या हस्बंडचे कपडे घातले कारण त्याच्या कपडे मला खूप सूट करतात. त्याचे चोरलेले कपडे घालून मला एक वेगळीच मजा येते. पुढे आम्ही पोचलो ब्रेकफास्ट करायला आणि आज आहे गुड फ्रायडे. तसं तर सर्वांना सुट्टी आहे, पण माझे बिचारे हस्बंड आज गेले आहेत कामासाठी. तर दररोजच्या प्रमाणे आमचा मेन्यू सेमच होता, पण विचार केला की आज जरा कमीच खाऊया आणि आम्ही रुटीन अनुसार केला आमचा ब्रेकफास्ट आणि निघालो वॉकसाठी. तर UK कॉफी घेऊन फिरायला खूप मजा येते, कारण ती थंडी आणि ती गरम कॉफी आहा, म्हणजे मजा तर इतकी येते की तुम्ही समजू शकत नाही. पुढे आम्ही सध्या लोकल जागा फिरत आहोत, कारण जवळच्या गोष्टी आधी पाहिल्या पाहिजे. पुढे खूप फिरता फिरता सुंदर असा आम्ही व्ह्यू बघतो, पण सोबतच आम्हाला हे रिअलाईज होतं की इथे UKच्या रहिवाशींपेक्षा बाहेरच्या कंट्रीजमधून आलेली लोक जास्ती आहेत. सारे वेगवेगळ्या कंट्रीजमधून लोक आली आहेत आणि ते इथे राहत आहेत. जरा वेगळं वाटतं, यू नो, इट्स डिफरंट. माझ्या हस्बंडने घातलेलं स्वेटशर्ट तर होतं आणि मी घातलेले त्यांचं न्यू टी-शर्ट हे मला रिअलाईज नाही झालं, पण ते थोडं इकडच्या थंडीसाठी पातळ होतं. तर मला हे आठवलं नाही की ब्रेकफास्ट करून आम्ही सरळ जाऊ वॉक करायसाठी आणि मला नाही भेटणार चेंज करायचा वेळ. तर जसंच आम्ही बाहेर वॉक करायला आलो तर मला वाजली फारच थंडी आणि सकाळचे वातावरण तर खूप छान होते आणि कॉफी पिताना सोबत तर खूपच मजा आली. पण तुम्ही बघू शकता इथे दुपार झाली आहे. तसं दुपारी ऊन असायला हवं, पण इथे आहे थंडी आणि त्यासोबतच इथे आहे थंडी तर सोडाच, पण इथे पाऊससुद्धा आहे. तुम्ही असं बघितलं आहे का की वेदर काही आहे, सीझन काही आहे आणि काही वेगळंच होत आहे. हे स्वतःचा फोकाससुद्धा फॉलो करत नाही. ओके, त्यांचा वेगळाच फोकस्ड आहे मला असं वाटतं. तर पाऊस पडत आहे आणि UKचा वेदर अनप्रेडिक्टेबल वेदर. बाकीच्या गोष्टी उद्या करू, कारण मला झाली चहा पिण्याची इच्छा. असं तर मला तर दिवसातून खूप वेळा चहा प्यावा लागेल, पण इंडिया असो की UK आपल्याला पाऊस पडला की चहा पिण्याची इच्छा तर होतेच. तर मी जाते चहा बनवायला आणि यू हॅव अ लवली डे. टाटा.